नमस्कार मित्रांनो, मी माणिक शिवणकर। आज मी तुम्हाला एक अशी विनोदी कथा सांगणार आहे ज्यामध्ये तीन मित्र, तीन अनोळखी प्रवासी, एक लिफ्ट, अचानक झालेला अंधार आणि फक्त दोन आवाज। लाईट आल्यानंतर आता ते आवाज कशाचे होते हे प्रत्येकाला कशाचे वाटले किंवा नेमकं काय घडलं हे सर्वांनी फक्त गेस केलं, पण सत्य मात्र काहीतरी वेगळंच होतं। चला तर मग ऐकूया आजची धमाल विनोदी कथा। कोई ना कोई एक दोस्त कमीना होता ही है। मुंबईतल्या एका मोठ्या मॉलमध्ये रवी, समीर आणि अजित हे तीन मित्र फिरायला गेले होते। खरेदी करून ते तिघे लिफ्टने खाली जाण्यासाठी उभे होते। त्यांच्यासोबत अजून तीन प्रवासी होते। एक मध्यमवयीन गृहस्थ होते, एक वयस्कर महिला होत्या आणि एक तरुणी होती। लिफ्ट 12व्या मजल्यावरून खाली निघाली होती। सगळे शांतपणे उभे होते। तेवढ्यात संपूर्ण लिफ्टची लाईट अचानक गेली। लिफ्ट काही सेकंदासाठी पूर्ण अंधारात गेली। त्या अंधारात दोन आवाज आले। एक आवाज जणू कोणीतरी कोणाचा किस घेतला आणि लगेच दुसरा आवाज आला मोठा, ज्याच्यामध्ये असं वाटलं की कोणीतरी कोणाच्या कानाखाली दिलेली आहे, तर कोणीतरी कोणाच्या कानाखाली बसल्याचा आवाज। 7-8 सेकंदानंतर लाईट पुन्हा आली। सर्वजण एकमेकाकडे पाहत होते। सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं। रवी काय विचार करत होता? समीर किंवा अजित यांच्यापैकी कोणीतरी त्या मुलीला किंवा त्या वयस्कर महिलेचा किस घेतला असणार किंवा घेण्याचा प्रयत्न केला असेल आणि तिने जोरात थप्पड मारली असणार, कारण रवीने काही केलं नव्हतं किंवा त्याला काही झालेलं नव्हतं। ती वयस्कर महिला काय विचार करत होती? ही मुलं पण ना, यांच्यावर आईबापाने अजिबात संस्कार केले नाहीत। यांनी त्या मुलीचा किस घ्यायचा प्रयत्न केला असणार। बरं झालं तिने कानाखाली दिली। आता समीर काय विचार करत होता ते पाहूया। खरं पाहता समीरच्या गालावर लाल ठसा उमटला होता आणि त्यालाच थप्पड बसलेली होती। तो म्हणत होता की अरे, रवी किंवा अजितने काहीतरी केलं आणि फुकटात मार मला बसला। ते गृहस्थ काय विचार करत होते? आजकाल मुलांना काही शिस्त नाही आणि वळण पण नाही। त्या मुलीचा किस घ्यायचा प्रयत्न केला असेल, पण बरं झालं तिने कानाखाली दिली। आता ती मुलगी होती ना, ती काय विचार करत होती? ही मुलं पण ना, यांनी त्या काकांची चेष्टा मस्करी केली असणार आहे। बरं झालं त्यांनी कानाखाली दिली। आणि शेवटी अजित मात्र मनातल्या मनात हसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू काही लपत नव्हतं, कारण तो मनात म्हणत होता, मी माझ्याच हाताचा मोठ्याने किस घेतला आणि अंधारात समीरच्या कानाखाली एक लगावली। बाकीच्यांनी आपल्या आपल्या मनाने कथा तयार केली। लिफ्ट आता खाली पोचली होती। सर्व उतरले होते। समीर अजूनही गाल चोळत होता आणि बाकीचे अजूनही विचार करत होते नेमकं झालं तरी काय। आणि अजित तो मात्र मनातल्या मनात हसत होता। म्हणूनच म्हणतात ना, हर दोस्त कमीना नसतो, पण कोई ना कोई एक दोस्त कमीना नक्की असतो। धन्यवाद। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। मी आहे माणिक शिवणकर। पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह।